कधी-कधी आयुष्य खूप काही देतं, पण आपण मात्र आणखीच शोधत राहतो. हातात असलेलं सुख दिसत नाही आणि नसलेल्या गोष्टीचं दुःख मात्र सोबत ठेवतो. आपण धावत राहतो एका स्वप्नांमागून दुसऱ्या स्वप्नांकडे, पण त्या धावण्यात क्षणभर थांबायला आणि जगायला विसरून जातो. आपल्या जवळच असतात आनंदाचे छोटे-छोटे क्षण, पण आपण त्यांना दुर्लक्षित करून मोठ्या सुखाच्या शोधात हरवून जातो. कधी मन शांत बसतं आणि हलकंसं विचारतं, "खरंच तुला अजून काय हवंय?" पण आपण त्या प्रश्नालाच टाळतो आणि पुन्हा त्याच धावपळीत हरवून जातो. मग प्रश्न पडतो, खरंच आपण समाधानी आहोत का? की फक्त समाधानाच्या शोधात आपलं आयुष्य हरवून बसलो आहोत? हॅलो सगळ्यांना. तर कसे आहात सगळे? आय होप तुम्ही छानच असाल. तर आजचा विषय खूप छान आहे आपला आणि मला असं वाटलं, की या विषयावर एक व्हिडिओ आपण बनवायला हवा. तर आजच्या पिढीसाठी तर खूप महत्त्वाचा आहे हा विषय. तर चला आपण सुरुवात करूया. तर तुम्ही समाधानी आहात का? हा प्रश्न साधा वाटतो, पण खरंच सांगायचं तर हाच प्रश्न तुमचं आयुष्य बदलू शकतो. आपण सगळेच काहीतरी मिळवण्यासाठी धडपडत असतो. पण कधी थांबून स्वतःला विचारतो का, की मी खरंच आनंदी आहे का? आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण कदाचित आज तुम्हाला तुमच्या आयुष्याचं खरं उत्तर मिळेल. तर समाधानी असणं म्हणजे जिथे आपण आहोत, जे आहे त्यात आनंद शोधणे. याचा अर्थ असं नाही, की आपल्याला काहीच नको, पण जे आहे त्याची कदर करणे. आज प्रत्येकजण धावत आहे. पैसे, यश, मोठं घर, चांगली लाईफस्टाईल. पण गंमत अशी आहे, की हे सगळं मिळवल्यावरही मन शांत नसतं. आपण नेहमी दुसऱ्याशी तुलना करतो. त्याच्याकडे हे आहे, माझ्याकडे का नाही? आणि याच विचारात आपण जे आहे त्याची किंमत करायला विसरून जातो. आजच्या काळात सोशल मीडियामुळे आपल्याला सगळ्यांचं परफेक्ट लाईफ दिसतं. पण खरंच ते इतकं परफेक्ट असतं का? प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही कमी असतंच. कुणी दाखवतो तर कुणी लपवतो. आपल्याला त्यांच्या आयुष्याची पूर्ण कहाणी माहीत नसते. कदाचित तोच व्यक्ती तुमच्यासारखं साधं आणि शांत आयुष्य जगण्याची धडपड करत असेल, पण आपण मात्र दुसऱ्यांच्या हायलाईटला आपल्या रिअल लाईफसोबत कंपेअर करतो आणि मग मनात असमाधान वाढत जातं. जर आपण कायम असमाधानी राहिलो, तर आपल्याला कधीच आनंद मिळणार नाही. मन सतत बेचैन राहील. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद वाटणार नाही. आपण कितीही मिळवलं, तरी मनात एक रिकामेपणा राहील आणि हेच खरं दुःख आहे. या उलट समाधानी राहणं म्हणजे मनःशांती मिळवणं. आपल्याला छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळत असतो आणि ताण कमी होतं. आयुष्य हलकं आणि सुंदर वाटतं. बघा, नक्की ट्राय करा. तुम्हाला रात्री शांत झोप येईल. जेव्हा आपण आहे त्यात आनंद शोधतो ना, तेव्हा आयुष्य खरंच खूप सुंदर वाटायला लागतं. अगदी छोट्या-छोट्या गोष्टींपासून मोठ्या गोष्टींमध्ये सुद्धा आपल्याला इतका आनंद भेटतो ना, की त्याची तुलना आपण कशासोबतच करू शकत नाही. अगदी मन खूप हलकं करून जात असतं अशा गोष्टी. तर म्हणूनच दररोजच स्वतःला आठवण करून द्या, की माझ्याकडे खूप काही आहे. मला या परमेश्वरानं खूप काही दिलेलं आहे आणि त्यात मी खरंच समाधानी आहे. तुलना करणं थांबवा. छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा. कृतज्ञ राहा. जसं की आपल्याकडे घर आहे, कुटुंब आहे, अन्न आहे, हेच खूप मोठं आहे. आणि जर आयुष्यात तुम्हाला काही मिळवायचं असेल, तर मेहनत करा. कारण मेहनत कधीही वाया जात नाही. कष्ट केले की एक दिवस त्याचं फळ देव आपल्याला देतच असतो. दुसऱ्यांशी तुलना करत बसण्यापेक्षा आपल्याला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी प्रामाणिकपणे जर आपण प्रयत्न करत राहिलो ना, तर आपल्याला ती गोष्ट कधी जाणवणारही नाही की आपल्याकडे काही कमी आहे आणि जे हवं आहे ते तुमच्या कष्टाने तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि सोशल मीडिया बघून तर अजिबात मनामध्ये असमाधान वाढवू नका. त्याने तुम्ही दुःखी व्हाल. समोरच्याला काहीही फरक पडणार नाही. त्यामुळे स्वतःच्या गोष्टी, स्वतःचं आयुष्य बदलण्यासाठी स्वतःच कष्ट करा. तुम्हाला एक दिवस नक्की यश मिळेल. तर प्रगती करण्याच्या नादात ना काही अशा गोष्टीही आहे ज्या माणसाला अगदी त्रस्त करून सोडतात, ज्या दिसतही नाही पण त्याचा त्रास ना आतून माणसाला होत असतो, पण ते कुणाला सांगूही शकत नाही. त्यामुळे डोक्यात आलं की या विषयावर आपण व्हिडिओ करायला पाहिजे. कदाचित कुणाला तरी फायदा होईल. तर या हेतूनेच हा व्हिडिओ बनवला. तर शेवटी एवढंच सांगेल, आयुष्यात सगळं मिळणं महत्त्वाचं नाही, तर जे आहे त्यात समाधानी राहणं महत्त्वाचं आहे. समाधानी राहणं म्हणजे थांबणं नाही, तर आनंदाने पुढे जाणं आहे. आपण जे आहे त्यात आनंद मानला तर आयुष्य खरंच खूप सुंदर आहे. म्हणून आजपासून स्वतःला एकदा तरी विचारा, की मी समाधानी आहे का? कदाचित हा प्रश्न तुमचं आयुष्य बदलू शकेल. तर एवढं बोलून आजचा व्हिडिओ इथंच संपवते. आशा करते की तुम्हाला या विषयावर हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. कुणाला तरी एका मेंबरला जरी या गोष्टीचा फायदा झाला आणि त्याचं आयुष्य बदललं, तर मला नक्कीच आनंद होईल आणि माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देशही सफल होईल. तर
माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जमल्यास कमेंटमध्ये कमेंट नक्की करा की तुम्ही समाधानी आहात का, या प्रश्नाचं तुम्हाला काय उत्तर मिळालं. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.